या बघा, त्या साध्वी प्रज्ञा सिंग कुठं काय बोलल्यात, कोणाबद्दल बोलल्यात, मला त्याच्यासोबत काय बोलायचं काही कारण नाही. जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचं त्यांनी नाव घेतलं असलं तर मुख्यमंत्री काय झोपलेत का? मुख्यमंत्र्यांनी त्या अधिकाऱ्याला बोलावलं पाहिजे, कुठं असेल तर त्याची चौकशी केली पाहिजे. आपल्या कायद्याप्रमाणे कोणालाही अशा प्रकारे शारीरिक हानी पोहोचवायचा कोणाला अधिकार नाहीये. हे कायद्याचं राज्य असलं पाहिजे. त्यामुळं मध्येच काहीतरी दुसरं एक पिल्लू सोडलं होतं की मोहन भागवतांना तुरुंगात टाकायचा प्रयत्न चाललाय, तोही तुम्ही या ठिकाणी माहिती दिली होती. आता असं असेल तर मला आश्चर्य असं वाटतं की किती हे काय काय चाललंय काय. जर एखादा कट असेल, तर तुमचं म्हणणं कट असेल, एका इन्स्पेक्टरला तुम्ही सांगाल का त्याला पैसे देणार की तुला तू काहीतरी करून, किती हास्यास्पद आहे. उलट माझं तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, कोणी भागवत असेल ना तर प्रज्ञा असेल ना तर आणखी कोण असेल, कुणालाही जीविताला अपाय कुणालाही करायचा अधिकार नाहीये. आणि सरकारची जिम्मेदारी आहे की त्यांना न्यायिक शिक्षा द्या, पण त्यांना अपाय होणार असेल त्यांची सुरक्षा त्यांना प्रदान केली पाहिजे. तुम्ही आता असं हे म्हणताय की करणं परमवीर सिंग यांच्यावर कारवाई झाली पाहिजे किंवा त्यांची इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे, मुळात असं म्हणताय तुम्ही, इन्व्हेस्टिगेशनची मागणी करताय परमवीर सिंग यांच्या या तुमच्या प्रकरणी? माजी खासदार प्रज्ञा सिंग यांनी आरोप केलेले आहे. त्या तुमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत, त्या माजी खासदार आहेत, त्यांनी आरोप केलेले आहेत. त्याची चौकशी करायची सरकारची जबाबदारी आहे. मी करणार का? काँग्रेस पक्ष त्याची चौकशी करणार का? मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे, सांगितलं पाहिजे खरं आहे किंवा खोटं आहे.